हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये युनिट बघतो आहोत हायर एज्युकेशन सिस्टीम, उच्च शिक्षण प्रणाली. या युनिटवरचे एमसीक्यूज आपल्याला बघायचे आहेत. एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आहे. त्याचा हा आपला 6वा पार्ट आहे. ऑलरेडी 5 पार्ट आपण कंप्लीट केलेले आहेत या युनिटवरचे, सेम युनिटवरचे. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे 26 मार्चला. या एक्झामसाठी स्पेशली आम्ही पेपर 1 साठी टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत, ज्याची बॅच स्टार्ट होते 5 फेब्रुवारी पासून. इट मीन्स संडे पासून, ज्यामध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये टोटल 50 टेस्ट मिळणार आहे. डेली एक टेस्ट असं रेग्युलर टेस्ट सोडून करून घेतली जाणार आहे. डेली 6 PM ला ही टेस्ट दिली जाईल. त्यानंतर तुम्ही 7 PM पर्यंत सॉल्व्ह करून त्यामध्ये सोल्युशन आणि स्कोर बघू शकणार आहात. 50 क्वेश्चन्स एका टेस्ट मध्ये असणार आहेत, अशी टेस्ट सिरीज आहे. या टेस्ट सिरीजची फीस आहे 1000 रुपीज आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करू शकता किंवा रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. पेपर 1 सोबतच पेपर 2 साठी देखील आमच्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहे. तिकडे सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. या सब्जेक्टच्या लिस्ट म्हणजे या लिस्टमध्ये जे जे सब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्या सब्जेक्टसाठी नोट्स एमसीक्यू अवेलेबल आहे. आणखी आपल्याकडे एक महिना म्हणजे 50 दिवस जवळपास राहिलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही हे नोट्स एमसीक्यूज जर तुम्ही वापरले तर नक्कीच तुमचं पेपर 2चं प्रिपरेशन देखील बूस्ट होऊ शकतं. या फीस नोट्स आणि एमसीक्यूची फीस आहे 1600 रुपये आणि डिस्काउंट त्याच्यावरती आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट 1280 रुपयाची फीस होत आहे. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून हे लगेचच मिळवू शकता. ओके, बघा प्रश्न. इसवी सन 1887 मध्ये भारतातील अंधांची पहिली शाळा शार्प मेमोरियल ब्लाइंड स्कूल खालीलपैकी कोठे सुरू झाले? In 1887, India's first school for blind, Sharp Memorial Blind School was started in which of the following? खालीलपैकी कुठे ही अंधांची पहिली शाळा स्टार्ट झाली होती, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि अमृतसर. सो यापैकी करेक्ट आन्सर डायरेक्ट आपल्याला सांगावं लागणार आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 अमृतसर. ठीक आहे. अमृतसर इथे अंधांची पहिली स्कूल चालू झाली होती आणि त्याला काय म्हटलं होतं? शार्प मेमोरियल ब्लाइंड स्कूल. ओके, फोर्थ ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात पुनर्वास परिषद कायदा केव्हा संमत झाला? When was the Rehabilitation Council Act passed in India? Options are 1992, 1994, 2001, 2006. 1992, 1994, 2001 आणि 2006. हा पण डायरेक्ट क्वेश्चन आहे, जो प्रॅक्टिसने किंवा तुमच्या वाचनात आल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर येईल. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट 1992, 1992. भारतात पुनर्वास परिषद कायदा, ठीक आहे, हा 1992 ला संमत झाला किंवा 1992 ला पास झाला असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिड डे मील स्कीम इन्क्लूड नन ऑफ द फॉलोइंग. माध्यान्ह भोजन योजनेच्या उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी किंवा पुढीलपैकी एकाचा समावेश नाही. कशाचा समावेश नाही हे सांगायचं आहे. Options are improving the quality of children's healthy diet, to increase participation of poor students in classroom activities, to provide supplementary nutritious food to children, to improve quality of health diet of mothers and their children. बालकांच्या सकस आहाराचा दर्जा सुधारणे, वर्गातील उपक्रमांमध्ये गरीब विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, बालकांना पूरक पौष्टिक आहार देण्यासाठी, माता व तिच्या बालकांना सकस आहाराचा दर्जा सुधारणे, हा यापैकी कोणतं एक उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. ठीक आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. कारण मिड डे मील योजना जी होती ते स्कूलमध्ये चिल्ड्रन्सला मधल्या सुट्टीमध्ये जेवण, खिचडी किंवा सकस आहार जो द्यायचा ठरवला होता त्याच्याशी रिलेटेड ही माध्यान्ह भोजन योजना आहे, ज्याच्यामध्ये मदर्सचा संबंध नाही येणार. ठीक आहे. बालक जे स्कूलमध्ये जाणार आहेत, शाळेत जाणार आहे, त्यांच्या बाबतचे सगळे उद्दिष्ट या योजनेमध्ये समाविष्ट आहेत, म्हणून चौथा ऑप्शन या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ज्ञान आयोगाने स्पेशल पर्पज व्हेकल या योजनेची शिफारस खालीलपैकी कशासाठी केली होती? The National Knowledge Commission recommended the special purpose vehicle scheme for which of the following? Options: to manage information in day-to-day operations, to keep the information secure and preserve its privacy, to preserve information, to establish a central library.
दैनंदिन व्यवहारातील माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी, माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांचे खाजगीपण जपण्यासाठी, माहितीचे जतन करून ठेवण्यासाठी आणि केंद्रीय ग्रंथालय स्थापन करण्यासाठी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, दैनंदिन व्यवहारातील माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी. टू मॅनेज इन्फॉर्मेशन इन डे टू डे ऑपरेशन्स या पर्पज साठी हा स्पेशल पर्पज व्हेकल योजना किंवा स्पेशल पर्पज स्कीम व्हेकल स्कीम ही राबवण्यात आली होती. ओके, पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन ही खालीलपैकी कोणत्या हेतूने स्थापन केली? The central government has established Maulana Azad Educational Foundation for which of the following purpose? Options are educational development of minority, welfare of disabled children, welfare of mentally retarded children, welfare of women. ठीक आहे, अल्पसंख्याकांचा शैक्षणिक विकास, दिव्यांग मुलांचे कल्याण, मतिमंद मुलांचे कल्याण आणि स्त्रियांचे कल्याण यापैकी कोणत्या हेतूसाठी मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन स्टार्ट केलं होतं? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, अल्पसंख्याकांचा शैक्षणिक विकास. आता या फाउंडेशनच्या नावामध्ये शैक्षणिक फाउंडेशन म्हटलेलं आहे. सो याच्यामध्ये एज्युकेशनशी रिलेटेडच हेतू असणार आहे, पण कोणासाठी नेमका? तर मायनॉरिटीज साठी यांनी ही फाउंडेशन स्थापन केली होती. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ओके, पुढचा प्रश्न आहे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने डिसेंबर 2002 मध्ये भारत सरकारचा डॅश डॅश प्रारंभ केला, ज्याचे ध्येय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य प्रतिसाद देऊन या आर्थिक व प्राद्योगिक विकासाकरिता गतिशील मागणी आधारित गुणवत्ता जागृत, सक्षम आणि विकसनशील बनवण्याकरिता संस्थांच्या वर्तमान क्षमतांचा विकास करणे आणि तंत्र शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये वृद्धी करणे. ठीक आहे, एक संस्था आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्टार्ट केलेला, हा प्रारंभ केलेला आहे 2002 मध्ये आणि त्याची ही उद्दिष्ट आहे. ठीक आहे, The Ministry of Human Resource Development launched the Government of India in December 2002 with the objective of developing existing capacities of institutions to become dynamic, demand-driven, quality-aware, competent and developing for economic and technological development with appropriate response at the national and international level and improving the quality of technical education. It is to increase the coming efforts. ठीक आहे, त्यांचा विकास करणं हा त्याचा एक उद्देश होता. तर हे कोणाचा होता हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत BAIET, TEIQP, TEQUIP, त्याच्यानंतर AICTE. ठीक आहे, यापैकी कोणत्या संस्थेची ही सगळी उद्दिष्ट आहेत आणि ती 2002 मध्ये स्टार्ट झाली होती आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्टार्ट केली होती. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, TEQUIP. ठीक आहे, TEQIP. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पदवी पूर्व तयारी कार्यक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना डॅश डॅश अभ्यासक्रम अनिवार्य आहे. अंडर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंडर ग्रॅज्युएट प्रिपरेटरी प्रोग्राम डॅश डॅश कोर्स इज कंपल्सरी फॉर ऑल स्टुडंट्स. कोणता कोर्स सगळ्यांना कंपल्सरी आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मध्ये? ऑप्शन्स आर जनरल मॅथमॅटिक्स प्रिपरेटरी कोर्स, प्रिपरेटरी कोर्स इन सोशल सायन्सेस, प्रिपरेटरी कोर्स इन कॉमर्स, नन ऑफ द अबोव. सामान्य गणित तयारी अभ्यासक्रम, सामाजिक शास्त्रातील तयारी अभ्यासक्रम, वाणिज्यमधील तयारी अभ्यासक्रम आणि वरीलपैकी एकही नाही. सो याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन फर्स्ट आहे, जनरल मॅथमॅटिक्स प्रिपरेटरी कोर्स जो आहे तो कंपल्सरी आहे कुठल्याही अभ्यासक्रमाला तुम्ही ऍडमिशन घेण्यापूर्वी, पदवी पूर्व तयारी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारताचे भवितव्य ज्याच्या वर्गावर्गातून घडवले जात आहे खालीलपैकी कोणत्या आयोगाचे वचन शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वश्रुत आहे? The future of India is being shaped by its classes. Which of the following commission promise is well known in the field of education? शैक्षणिक धोरणामध्ये हे जे वाक्य आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते कोणाच्या कमिशनने, कुठल्या कमिशन मध्ये लिहिलेलं आहे किंवा त्यांनी बोललेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत? ठीक आहे, ऑप्शन्स आर डॉक्टर राधाकृष्णन 1948 ते 1949, मुदलियार आयोग 1952 ते 1953, हंटर आयोग 1982 आणि भारतीय शिक्षण आयोग 1964 ते 1966. यापैकी कोणत्या आयोगाने हे मांडलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे, सर्वश्रुत आहे, ज्यांच्या त्या कमिशन कडून ऐकलेलं आहे? ठीक आहे, सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, भारतीय शिक्षण आयोग, एज्युकेशन कमिशन फॉर
एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया 1964-1966 काय म्हणलेलं आहे, भारताचे भवितव्य त्यांच्या वर्गावर्गातून घडवले जात असते, हे सर्वश्रुत आहे या आयोगाकडून. ओके, पुढचा प्रश्न आहे, समानतेसाठी शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या समान संधीचा विस्तारपूर्वक विचार व त्याची अंमलबजावणी डॅश डॅश नुसार झाली. Education for equality, that is equal opportunity of education, was considered in detail and its implementation was done according to whom? Options are National Education Policy 1986, University Education Commission 1948, Secondary Education Commission 1953, Education Commission of India 1966. ठीक आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण, विद्यापीठ शिक्षण आयोग, माध्यमिक शिक्षण आयोग आणि भारतीय शिक्षण आयोग. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, भारतीय शिक्षण आयोग, एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया 1966. आधीच्या पण क्वेश्चनचं आपलं तेच आन्सर होतं की यांच्यानुसार समानतेसाठी शिक्षण म्हणजे शिक्षणाची समान संधी सगळ्यांना द्यावी याची अंमलबजावणी करण्यात आली, म्हणजे आपला अंमलात आणलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मे 1983च्या धोरणाची वैशिष्ट्य डॅश डॅश नावाने प्रचलित आहे. Features of National Education Policy May 1986 is known as. Options are National Education Objectives, All Education Combines 10 core elements, Universal Compulsory Education. राष्ट्रीय शिक्षण उद्दिष्टे, सर्व शिक्षण अभियान, 10 गाभाभूत घटक आणि सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण. याच्यातलं कुठल्या नावाने प्रसिद्ध आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, 10 कोर एलिमेंट्स. ठीक आहे, 10 गाभाभूत घटक या नावाने ही राष्ट्रीय धोरणे प्रसिद्ध आहेत किंवा प्रचलित आहेत 1986 ची. ओके, पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये डॅश डॅश भाषा विद्यापीठे आहेत, ज्यात डॅश डॅश अभिमत विद्यापीठे आहेत आणि डॅश केंद्रीय विद्यापीठे आहेत. ओके, there are dash dash language universities in India in which dash dash are deemed university and dash dash central universities. ठीक आहे, ऑप्शन आहेत 6, 6, 3. आता हे तिन्ही जागी बरोबर करेक्ट आन्सर यायला पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड आहे 6, 4, 2, त्याच्यानंतर 6, 2, 4, त्याच्यानंतर 6, 5, 1. ठीक आहे, सो याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4, 6, 6, 3. भारतामध्ये 6 भाषा विद्यापीठे आहेत, ज्यात 6 अभिमत विद्यापीठे आहेत आणि 3 केंद्रीय विद्यापीठे आहेत. ओके, सो याचं करेक्ट आन्सर फर्स्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्ञान विज्ञान विमुक्तये हे ध्येय वाक्य डॅश डॅशचे आहे. द मोटो ऑफ ज्ञान विज्ञान विमुक्तये इज डॅश डॅश. कोणाचा आहे? पहिला ऑप्शन आहे UGC विद्यापीठ अनुदान आयोग, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. दुसरा आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. तिसरा आहे महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ. आणि डी आहे किंवा चौथा आहे नन ऑफ द अबोव, वरीलपैकी कोणतेही नाही. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन फर्स्ट आहे. UGCचं हे ध्येय वाक्य आहे, ध्येय वाक्य मोटो आहे. ठीक आहे, ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. तुम्ही UGCचा लोगो जेव्हा चेक कराल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. ओके, पुढचा प्रश्न आहे, जागतिक विपणन संस्थेने शिक्षणाच्या जागतिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या करारासाठी शिक्षणाचा समावेश एक उपभोग्य वस्तू म्हणून केला आहे? World Marketing Organization included education as a commodity under which agreement to promote globalization of education? Options are VAT, UNESCO, GATT, WHO. ठीक आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, गॅट. गॅट संस्थेने काय केलेलं आहे? शिक्षणाला उपभोगाची वस्तू असं म्हटलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद ही खालीलपैकी कोणत्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते? द नॅशनल काउन्सिल ऑफ टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन वर्क्स अंडर द डायरेक्ट कंट्रोल ऑफ whom among the following. खालीलपैकी कोणाच्या अंडर ही संस्था काम करते? ऑप्शन्स आर चेअरमन ऑफ UGC, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चेअरमन डायरेक्टर ऑफ CSSR, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ HRD. UGC चे अध्यक्ष भारताचे राष्ट्रपती, CSR चे अध्यक्ष संचालक की HRD चे मंत्री महोदय, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD मध्ये. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे राष्ट्रपती यांच्या अंतर्गत ही संस्था काम करते, यांच्या नियंत्रणाखाली ही संस्था काम करते, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद. ओके, पुढचा प्रश्न आहे,
इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला कोणता दर्जा दिला गेला आहे? व्हॉट इज द स्टेटस ऑफ इंडियन इन्स्टिट्यूशन्स ऑफ टेक्नॉलॉजी पवई? ऑप्शन्स आर सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, अभिमत युनिव्हर्सिटी आणि नन ऑफ द अबो. केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, वरीलपैकी एकही नाही. सो याचा करेक्ट आन्सर आहे, या संस्थेला कोणता दर्जा देण्यात आला आहे? ऑप्शन 3 अभिमत युनिव्हर्सिटी, अभिमत विद्यापीठ असा दर्जा देण्यात आलेला आहे. कोणत्या? इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी पवई. ओके, जी इंडियामध्ये आहे, पवई मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स या युनिटवरचे इथे संपलेले आहे. युनिट आपण कंप्लीट केलेला आहे. थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.